नमस्कार मंडळी. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. तर मंडळी पहा, मी तुम्हाला आज एक असा उपाय सांगणार आहे की जो तुमच्या घरामध्ये सुख शांती जर नसेल, सकारात्मक ऊर्जा नसेल किंवा तुमच्या घरामध्ये मुलांना नोकरीसाठी काही अडचणी येत असतील किंवा घरामध्ये कोणतीही अडचण असेल, तर हा मी जो उपाय सांगणार आहे तो जर घरातील महिलांनी केला तर त्याचं फळ अधिक भेटणार आहे. आणि हे पहा, घरामधील मुली किंवा आई आजी कोणी पण असो, कोणी पण करायचं आहे. म्हणजे तसा माणसांनी केला तरी पण चालन, पण बायकांचं कसं, बायकांनी केलेलं अधिक चांगलं आहे. कारण पहा, आपण लक्ष्मीचं रूप मानतो, घरातील स्त्रियांना लक्ष्मीचं रूप मानतो. आणि जर घरातल्या लक्ष्मीने जर मी सोमवारचा उपाय सांगणार आहे, आपल्या शिवलिंगावरती काय अर्पण करायचं काय नाही तो उपाय आहे. आणि खूप चांगला सांगितलेला आहे, कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे. कारण जे मला माहिती आहे, जे मी करते तेच मी तुम्हाला सांगते. तर पहा, सोमवार आहे आणि उद्या अमावस्या लागणार आहे. उद्या संध्याकाळी 6:50 लागणार आहे आणि परवा दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी संपणार आहे 3:13. तर पहा, उद्या लागणार आहे. त्यामुळे उद्याची संध्याकाळची बघा आपली पूजा असतेच. तर तुम्ही उद्या काय करायचं आहे, मी तुम्हाला सांगते ते व्यवस्थित म्हणजे लक्षात ठेवा. आपल्याकडे कणेरचं झाड असतं पहा, तुम्हाला माहीत असं ना, त्याला पिवळ्या कलरचे फुलं असतात. तर ते फुलं घ्यायचे, म्हणजे 3 फुलांचा उपाय आहे, पण तुम्ही जास्त जवळ ठेवले तरी पण चालन. आणि तसं पण आपण सोमवारी पहा देवांना दूध म्हणजे जलाभिषेक करत असतो, दुधाने पण अभिषेक करत असतो, दही पंचामृत याने पण करत असतो. तुम्ही तो तर करायचाच आहे. त्याच्यानंतर पहा, तांदूळ असतात आणि तांदूळ वाहत असताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तांदूळ हा पूर्ण पाहिजे, तांदूळ अर्धा नाही पाहिजे कधीच. आणि तुम्ही जर तांदूळ दर सोमवारी जरी म्हणजे देवाला अर्पण केले तरी पण ते चांगलं असतं. तर तुम्ही त्या गोष्टी तर करणारच आहेत, पण मी एक स्पेशल उपाय आहे हा. कणेरचं जे झाड असतं त्याचे ते फुलं घ्यायचे आहेत, आपल्याला पिवळ्या कलरचे घ्यायचे आहेत. त्याला थोडे वेगळे पण असतात, पण पिवळ्या कलरचे घ्यायचे, कारण तो खूप विशेष उपाय आहे. मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे, तुम्हाला तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मला जे अनुभव आले त्याचा मी एक शेअर केलेला व्हिडिओ आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर पहा, 3 फुलांचा उपाय आहे, पण तुम्ही जास्त जवळ ठेवले तरी पण चालन. तर आपल्या घरामधून किचनमधून पाणी घ्यायचं आहे, जल घ्यायचं आणि त्याच्यानंतर फुलं घ्यायचे सोमवारच्या दिवशी. आता उद्या जी सोमवार येणार आहे, आणि तुम्ही हा जर उपाय फक्त अमावस्या येणार आहे सोमवारी म्हणूनच नाही, तुम्ही जर प्रत्येक सोमवारी जरी केलं तरी पण चालतं. पहा, बेलाच्या पानाचं तर खूप महत्त्व आहे, पण कणेरच्या फुलाचं सुद्धा खूप महत्त्व आहे. तर तुम्ही फुलं घ्यायचेत, पाणी घ्यायचं, भस्म चंदन, तुमच्या पूजाची थाळी काय असेल ते घ्यायची आहे. म्हणजे तुमच्याकडे जे असेल ते किंवा जे नसेल ते ठेवायचं, पण मी तुम्हाला स्पेशल कणेरचं सांगते आहे. तर कणेरचे फुलं घ्यायचे आणि महादेवच्या मंदिरामध्ये जायचं सकाळी, म्हणजे आंघोळ करून स्वच्छ कपडे. आणि तुम्ही मी जे सांगते ते करताना तुम्ही सकाळी गेलात तरी चालन उद्या सोमवारचं, किंवा संध्याकाळी आपण पासुऱ्या मावळाच्या टायमाला पूजा करत असतो त्यावेळेस जर गेला तर खूप चांगलं आहे. कारण पहा, 6च्या नंतर आणि 7च्या अगोदर पूजा जर केली तर खूप चांगलं असतं. कारण त्या टायमामध्ये सूर्य मावळायला गेलेला असतो एकदम, आणि अंधार पडणार असतो, म्हणजे पडलेला पण नसतो पूर्ण पहा. तर हे म्हणजे खूप चांगला टाईम असतो. आणि असं म्हणजे शिवपुराणामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की ह्या टायमामध्ये म्हणजे आपले महादेव विराजमान असते शिवलिंगामध्ये. म्हणजे असं मला सगळे सांगायचं. तर मी जेव्हा पण पूजा करते ना, तर ती त्याच टायमाला करत असते, 6च्या नंतर आणि 7च्या अगोदर, कारण तो काळ खरंच खूप चांगला असतो. तशी तुम्ही सकाळी पूजा केली तरी पण चालती, देवांना भोळे महादेव आहेत आपले, दिवसभर केली तरी चालती, संध्याकाळी 7च्या नंतर केली तरी चालती. पण एक म्हणजे एक चांगलं टायमिंग म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. तर ते फुलं घेऊन जायचं आहे. आणि गेल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर आपण जलाभिषेक करत असतो. आपण पाणी येते त्याने पूर्ण शिवलिंग धुवून काढायचं. मग गावामध्ये मंदिर असेल, कुठं कोणत्या पण मंदिरात गेलात तरी पण चालन, पण तुम्ही हा उपाय दर सोमवारी केला तरी पण चालन. पण तिथं जायचं आहे, ते फुलं घेऊन जायचे, आपल्याकडे काय पूजाचं सामान असेल ते घेऊन जायचं आहे, पाणी घेऊन जायचं आहे, आणि आपल्या स्वतःच्या किचनमधूनच पाणी घेऊन जायचं. मग किचनमध्ये तुम्ही घरामध्ये कुठे ठेवलेलं असेल तर चांगलं पाणी घेऊन जायचं आहे. तिथं गेल्याच्या नंतर अगोदर आपल्या महादेवांना पाण्याने अभिषेक करायचा आहे, म्हणजे जलार्पण करतो आपण थोडक्यात असं म्हणायचं. त्याच्यानंतर कणेरची फुलं असतात पहा, पहिलं कणेरचं फुल गणपतीला अर्पण करायचं आहे. आणि मंत्र जप चालूच ठेवायचा आहे, कोणता, की श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, हा मंत्राचा जप करायचा आहे. पहा, बऱ्याच महिला असं पण विचारतात की आपण ओम नमः शिवाय म्हणतात बऱ्याच महिला. पण तुम्हाला एक सांगते की म्हणजे माझ्या माहितीनुसार श्री शिवाय नमस्तुभ्यम हा शब्द आणि म्हणजे ह्या मंत्राचा
खूप मोठा प्रभाव पडतो आणि खरंच चांगला आहे. ओम नमः शिवाय हा पण चांगला आहे, पण श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा खरंच खूप म्हणजे खूप लाभ होतो. तर श्री शिवाय नमस्तुभ्यमचा मंत्र म्हणायचा आहे आणि पहिलं गणपतीला अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं फूल कार्तिकेयाला अर्पण करायचं आहे आणि मंत्र चालूच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तिसरं जे फूल आहे कण्हेरचं, ते माता पार्वतीच्या पहा शिवलिंग असतं आणि शिवलिंगाच्या साईडनी गोल भाग असतो, तिथं माता पार्वतीचा वास असतो. पूर्ण गोल शिवलिंग असतं, तिथं तुम्ही कुठं पण ठेवलं तरी चालेल. पण आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की पूजा करताना म्हणजे दक्षिणेला बसायचं, उत्तरेकडे तोंड करून बसायचं पण, कारण पहा शिवलिंगाचं तोंड खाली जे जलधारा असते ना ती उत्तरेकडे असते, तर आपण पाठीमागं बसायचं, म्हणजे आपण दक्षिण साईडला बसतो आणि तोंड हे खाली उत्तरेला येईल असं बसायचं आणि अशी पूजा करायची, कारण सगळ्यात चांगली तीच दिशा आहे. तसं तुम्हाला म्हणजे तुमच्या याच्यामध्ये नाही का तुम्हाला जसं जमन तसं बी करू शकता, पण चांगली मी तुम्हाला दिशा सांगितली तर तसं बसायचं आणि तिथं तिसरं फुलं अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर आणखीन फुलं असतील कण्हेरचे तर ते तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि हे अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जाप म्हणायचाच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही शिवलिंगावरती आणि माता पार्वतीला ज्यावेळेस कण्हेरचं फुलं अर्पण करता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे, तुमच्या घरामध्ये जर भांडणं होत असतील किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या मुलाला नोकरी नसेल, म्हणजे नोकरीसाठी प्रयत्न करत असेल, त्याच्यासाठी पण तुम्ही करू शकता. किंवा म्हणजे आणखीन तुमच्या मनामध्ये जी पण काही इच्छा असेल ना त्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय नक्की करा, कारण सोमवारी अमावस्या येत आहे आणि खूप शुभ असा दिवस आहे. या दिवशी महादेवांना जर अर्पण केलं तर खरंच देव आपल्याला पावतेत, कारण मला पण खूप मोठा अनुभव आलेला आहे. आणि तुम्ही ती तसं करायचं आहे, ती पूजा करायची आहे. त्याच्यानंतर तुमची बाकीचं काही पूजा असेल ती करायची. भस्मचंदन हे तर तुमच्याकडे असतंच, पण कण्हेरचे तिथं आणि शिवलिंगावरती ज्यावेळेस तुम्ही कण्हेरचं फुल अर्पण करता त्यावेळेस तुमच्या मनातली इच्छा सांगायची, म्हणजे काय आहे ती बोलायची मनामध्ये आणि 21 वेळा 108 वेळा तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जाप कराच म्हणते मी, कारण आणि एकांतामध्ये बसून करा, जास्त गर्दीमध्ये नाही, जास्त बडबड काही नाही पाहिजे. आपलं मन आणि सगळ्यात गोष्ट हे सांगा म्हणजे महत्त्वाचे आहे की मी सांगते म्हणून तुम्ही कण्हेरची फुलं घेऊन जाताना आणि नुसते ठेवताना किंवा मनामध्ये आणि माझी इच्छा पूर्ण होईल तसं नसतं पहा. तर मनामध्ये श्रद्धा ठेवा. ज्यावेळेस तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जाप करता त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की मनातून श्रद्धा ठेवा. मनातून श्रद्धा जर ठेवली ना की हा मला देव खरंच म्हणजे माझ्यासोबत आहे असं जर विचार ठेवला ना तर खरंच तुम्हाला महादेवांची कृपा झाल्याशिवाय राहणारच नाही. मी तर सांगते, मला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. तर पहा मी तुम्हाला आजचा हा उपाय सांगितलेला आहे, तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. मी असेच नवीन व्हिडिओ बनवत असते आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.